विधानसभेमध्ये चारकोपमधील अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। आमदार योगेश सागर यांनी हा मुद्दा उपस्थित केला। ज्यांनी अनधिकृत बांधकाम केली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी योगेश सागर यांनी केली। यावरती मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं। एका महिन्यामध्ये अनधिकृत बांधकाम हटवलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं। सोसायटीच्या क्लस्टर बैठा चाळीच्या आतमध्ये जी गेटेड आहे ती त्याला दरवाजा आहे, सोसायटी बंद करता येते अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय मशिदीचे अनधिकृत बांधकाम हे मशिदीचं करणं अध्यक्ष महोदय योग्य नाही। याच्या संदर्भात मी कंप्लेंट केली अध्यक्ष महोदय, त्यांनी निरीक्षण केलंय, उत्तरामध्ये म्हटलंय की हे परवानगी शिवाय करण्यात आलंय। सन्माननीय सदस्य योगेश सागर साहेब सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की परवानगी न घेता 3 गाळ्यांचं 1 गाळा करणं, प्रार्थना स्थळाची कुठली अधिकृत नोंद नसताना तिथं प्रार्थना स्थळ तयार करणं हे स्थळ पाणीमध्ये आढळून आलेलं आहे, हे चुकीचंच आहे। त्यामुळे 1 महिन्याच्या आत या संपूर्ण ठिकाणी जे केलेलं अतिक्रमण आहे, एकत्रीकरण जे केलेलं आहे, जिथं अनधिकृत प्रार्थना स्थळ निर्माण केलेलं आहे ते 1 महिन्याच्या आत हटवलं जाईल।